गुड मॉर्निंग. तर मॉर्निंग नाश्ता झटपट पोहा. तर त्यासाठी मी इथे एक कांदा कट करून घेतलेला आहे बारीक साईजचा, त्यासोबतच हिरवी मिरची आणि कढीपत्ता हेही घेतलेलं आहे. तर कांदा आणि मिरची कट करण्याच्या अगोदर आपल्याला हवे तेवढे पोहे छान भिजवून घ्यायचे. त्यानंतर मंद आचेवरती आपल्याला छान शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे एकदम कडक असे भाजलेले पाहिजेत. त्यानंतर थंड झाले शेंगदाणे की त्याला चांगले चोळून घ्यायचे. वरचे जे कवर आहे ते पूर्ण काढून घ्यायचे. आता कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी तडतडून घ्यायची. त्यानंतर कांदा थोडासा लालसर भाजून घ्यायचा. कांदा भाजला की त्यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा. आता पोह्यामध्ये वरतीच आपण मीठ आणि हळद टाकून मिक्स करून घेणार आहोत. यामुळे काय होते की हळद ही तेलामध्ये डायरेक्टली मिक्स होत नाही आणि त्यामुळे ॲसिडिटी होत नाही. त्यामुळे कधीही पोह्यांमध्येच हळद मिक्स करायची आणि नंतर पोहे फ्राय करायला घ्यायचे. तर आता मी पोहे चांगले भाजून घेत आहे. त्यानंतर वरून घालण्यासाठी आपल्याला कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे. पोह्यांमध्ये थोडीशी साखर घालायची, शेंगदाणे घालायचे आणि कोथिंबीर टाकायची वरून. तर आता पोहे आपले तयार आहेत. एकदम गरम गरम पोहे एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.